नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर लिव्ह युअर ड्रीम्स. तर आज आपण खास व्हिडिओ घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी, ज्यामध्ये आपण दाखवणार आहोत आपण आपल्या बागेमध्ये नवीन बाग जी आपण डेव्हलप केलेली आहे. 26 गुंठ्याचं जे काय आपण प्लॉट होता गेल्या वर्षी 2023लाच, म्हणजे जून महिन्यात आपण लागवड केली. ती म्हणजेच कुठली तर इस्रायल पद्धतीमध्ये जी काही लागवड करतो आपण सध्याला, डेन्स फॉरेस्टेशन आपण म्हणू शकतो, फूड फॉरेस्ट्री आपण बनवत आहोत. तर ते म्हणजे आंबा लागवड. त्या आंब्या लागवडमध्येच आपण थोडंफार मध्ये 10 इतर जाती जी फणसाची आहेत ती घेतली आहेत. आणि त्याचसोबत आंब्यांची मुख्य जाती म्हणजे कुठेतरी इस्रायल पद्धतीत आपण केसर आंबे लावलेले आहेत. त्याचप्रमाणे फणस ज्या म्हटले ते 10-12 जाती आहेत त्याच्यामध्ये. त्याच्याच नंतर पुढच्या ज्या उरलेल्या आंब्यांच्या जाती त्याच्यामध्ये रत्ना, मलिका, तोतापुरी, हापूस आहे आणि त्याचप्रमाणे पायरी देखील आहे. सो अशा प्रकारे आपण हा प्लॉट डेव्हलप केलेला आहे. आत्ता 2024मध्ये त्याचं मुख्य जे नेक्स्ट काम येते ते म्हणजे त्याला पाणी पुरवणं. आता पाणी पुरवण्याच्या बऱ्याचशा पद्धती आहे. तुम्ही पाटाचं पाणी देऊ शकता किंवा पाईपाने पाणी मारू शकता किंवा लास्ट ऑप्शन असतो ठिबक सिंचन. आता पाईपाने पाणी आपण एका दुसऱ्या झाडाला देऊ शकतो. जेव्हा एक 350-400 झाडं असतात तर त्यांना आपण प्रत्येक ठिकाणी पाईपने देऊ शकत. त्याचप्रमाणे ड्रिप इरिगेशन केल्यामुळे काय होतं की आपण जे पाणी वेस्ट जातं आहे पाटाच्या पाण्यामध्ये किंवा पाईपाने मारताना, ते पाणी फक्त आणि फक्त बुंदाजवळच पडतं. त्याच्यामध्ये तुम्ही फर्टिगेशन जरी करायचं म्हटलं तर ते एक बेनिफिट आहे. नो डाऊट इन्स्टॉलेशनसाठी बरीचशी एक्स्ट्रा अमाऊंट जाते तुम्ही जर कम्पेअर केलात, पण जी काय पुढची मॅनपॉवर असते ती पूर्णपैकी तुमची वाचते आणि हा जो खर्च असतो तो वन टाईम असतो. सो बेसिकली ह्याच्यासाठी जे काही गोष्टी लागतात त्या आपण घेऊन ठेवल्या होत्या थोड्या थोड्या करून. कारण का जसं मी सांगितलं तुम्हाला, हा जो पाईप आहे तो मी गेल्या वर्षी 2023ला लागवडीच्या आधीच घेऊन ठेवला होता. कारण का माझं प्लॅन झालं होतं आपण ह्या प्लॉटवर डेव्हलप करणारी जी काही झाडं आहोत त्यासाठी कुठे ना कुठेतरी आपल्याला हा पाईप पहिली मेन सोर्स आहे. कारण का तुमची नदी जवळ असेल, कुठे लांब असेल तरी त्या नदीतनं पाणी उपसा करण्यासाठी तुम्हाला जी काही मेन पाईपलाईन लागते ती तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. ती एक इनिशियली मोठी कॉस्ट असते. तर त्यासाठी मेन कॉस्ट माझं जो HDP पाईप होता ते मी ऑलरेडी घेऊन ठेवलं होतं. स्टेप बाय स्टेप आपल्याला होईल तसं तसं आपण इन्व्हेस्टमेंट करत गेलो आणि त्याप्रमाणे जेव्हा जेव्हा त्याची खरी गरज पडली तेव्हा तेव्हा ते आपण इन्स्टॉल केलेलं आहे. सो हे एक तुम्हाला मला मुख्य सांगायचं कारण आहे. त्याचप्रमाणे कमिंग बॅक टू द पॉईंट, आज व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आपण हा जो काही बंडल ओपन करायचा प्रयत्न करत आहोत. सो बेसिकली बऱ्याच जणांना माहीत असेल, पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी हे खास आवर्जून सांगण्यासाठी आपण हा जो पाईप ओपन करत आहोत, हा गोल गोल फिरवत आपण जो आता समोर आणलेला आहे, त्या पाईपला म्हणतात HDPE पाईप. ओके, सो हा HDPE पाईप 2 इंचीचा हेड असलेला आहे. 2 इंचीचा हेड असलेला म्हणजेच काय, तर आपण जी काही मोटर वापरणार आहोत पाणी उपसा करण्यासाठी आणि हे पाणी पुढे पाठवण्यासाठी, त्याचं हेड ते 2 इंचीचं असणार आहे आणि हे जे काय प्लंबिंग फिटिंग असणार आहे ते देखील 2 इंचीचं असणार आहे. ओके, आता आपण 2 इंचीचा जो काही पाईप पुढे वापरत आहोत हा ओपन करणं फार मोठं टास्क आहे. कारण का हे जे काही बंडल तुमच्या समोर आता दिसतंय ते एक 200 मीटर्स आहे, म्हणजे साधारण 600 फीट प्लस आहे. ओके, बंडल संदर्भात मी थोडक्यात तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो. हा HDPE बंडल जो आपण कंपनीमधून आपल्या शेतावर आणतो तो कंपनीमध्येच पूर्ण असा हा गुंडाळा जो असतो, हा बंडल जो असतो पूर्ण तुम्हाला असा कंप्रेस करून दिलेला असतो रशीमध्ये बांधून वगैरे. जेव्हा तुम्ही ह्या रशा कापता आणि जेव्हा पाईप लूज होतो, फ्री होतो, तेव्हा तो पटापट ओपन व्हायला लागतो. आणि तोच आपण ओपन झालेला पाईप ह्या माळावर तुम्ही पाहताय आपण कसा तो पुढे पुढे ओढत खेचत गेलो घेऊन. पण खेचताना आम्हाला बरंचसं नंतर आम्हाला हे कळलं खरं, पण हे आपण गोष्टी जेव्हा प्रत्यक्षित करतो तेव्हा आपल्याला या गोष्टी समजतात. नाही तर आपण असंच बंडल ओपन करायच्या आधी ह्या गोष्टींचा विचार केला असता तर आपल्याला सगळंच माहिती पडलं असतं ना काय पुढे प्रॉब्लेम्स येणार आहेत. तर हे पहिल्यांदाच हाताळल्या कारणामुळे आम्हाला हे गोष्ट नजरेत आली की म्हणजे निम्म्याहून आम्ही जास्त बंडल ओपन केला होता. ऑलमोस्ट 150 मीटरच्या वर आम्ही ओपन केला. आम्हाला समजलं की हा पाईपचा जो बंडल आहे तो फक्त आणि फक्त ओपन करतोय आपण आणि त्याच्यामधली जे पीळ आहे ते पीळ तसेच राहतात. सो बेसिकली एक थोडक्यात तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हणजे कसं, आपल्या घरी जो गार्डन पाईप असतो त्या गार्डन पाईपला आपण जेव्हा सुरुवातीला आणतो तो पण तसाच कंप्रेस केलेला असतो. जेव्हा आपण त्याला पूर्ण ओपन करतो, रशीची उडी मारतो, तसं पण जेव्हा त्याला तसं गोल गोल फिरवून त्याचे पीळ काढतो तेव्हा तो पाईप सरळ होतो. पण आता हा HDPE पाईप तर तेवढा सोपा नाही आहे. रशीची उडी मारल्यासारखं आपण त्याला गोल 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 फिरवू शकतो. आणि दरम्यान असं झालं की आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्ही मध्यंतरी पाहिला असाल, ती व्हिडिओ आता समोर आहे की नाही मला माहीत नाही, पण मध्यंतरी एका ठिकाणी पीळ पडला होता आणि तो पीळ पडतो म्हणजे तिकडेच तो बेंड पडतो बेसिकली. आणि त्या बेंड पडल्यामुळे तो पाईप पूर्ण वाया जातो. म्हणजे तो पार्ट जो आहे त्याच्या पुढे तिथे तुम्हाला कुठे ना कुठेतरी जॉईंटर लावावा लागतो किंवा कट मारून तो पुढे तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही कारणासाठी वापरायचा असेल तर तो तुम्ही वापरू शकता. आमच्यासाठी ते उपयोगाचंच ठरलं, कारण का जो 60 फुटाचा आमच्या इथे एका ठिकाणी बेंड पडल्यामध्ये तो पाईप आम्ही आमच्या दुसऱ्या जॉईंटरला मोटरसाठी कनेक्शनला वापरला आणि तो ठीक आहे चला. त्या दरम्यान आम्हाला ते पण वापरण्यात आला तुकडा. पण हे एक शिकायला मिळालं. मग आता हा ओपन केलेला पाईप जो आहे तो ठिकठिकाणी जर असे पीळ पडले तर काय होईल,
म्हणून तो तसाच्या तसाच आम्हाला जमेल तसं 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 हळूहळू करून आम्ही पुन्हा एकदा त्याला जवळ आणलं, पुन्हा एकदा रशीने बांधलं आणि मग आम्ही आमची एक आयडिया लावली. ती आयडियाज खरी ह्या व्हिडिओमध्ये स्ट्रेच करायचं कारण हेच आहे की हा बंडल जेव्हा तुम्ही माझ्यासारखे जेव्हा नवीन असाल आणि ह्या गोष्टींना हाताळत असाल तर आवर्जून ही गोष्ट तुम्ही जर केला तर तुम्हाला एवढं मोठं म्हणजे मोठ्या संकटाशी झुंजावं नाही लागणार, बेसिकली असंच बोलायला लागेल. कारण का HDPE पाईप काय आपण रोज हाताळत नाही. आपल्या घरी पण PVC पाईपची फिटिंग होते, जास्त ती लोखंडी पाईपची आपल्याकडे जुनी पुराणी फिटिंग होती, तिला आपण रिप्लेस करून PVC पाईपवर आणलं. पण HDPE पाईपची फिटिंग जेव्हा येते तेव्हा तुम्हाला ते स्पेसिफिक रिस्पॉन्सिबल प्लंबर्स असतात त्यांनाच बोलावं लागतं किंवा ते स्पेसिफिक माणसं त्यांनाच बोलावं लागतं. पण आपली गावची ठिकाणी माणसं जी मिळतात आपल्याला मजुरीला ती काय रोज HDPE पाईपची कामं करणारी नसतात. सो हे डोक्यात तुम्ही नक्की लक्षात ठेवा की हा जो पाईप आहे त्यासाठी आम्ही एक नवीन जुगाड पद्धतीत बोलू शकता तुम्ही, हा एक वे शोधून काढला ज्यासाठी आम्ही त्याची जी रशी होती तिलाच पुन्हा गाठ मारून वगैरे वगैरे आम्ही हातात ग्रीप कशी पकडतील त्यासाठी आम्ही तो पाईपला अवतीभवती फिरवलं रशी. आणि आम्ही काय केलं, आम्ही पीळ नाही सोडवले, आम्ही त्या पाईपला गोल 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 फिरवत गेलो. जसं तुम्ही व्हिडिओमध्ये समोर पाहू शकता पाईपच्या बंडललाच आम्ही गोल फिरवलो जेणेकरून जो पाईप फ्री होत होता मागे तो सरळ होत होता आणि जो काही पीळ होत राहत होता तो पाईपच्या मध्ये गोल 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 फिरत होता चक्रसारखा. ज्यामुळे होत होतं असं, आपण एकदम सोप्या भाषेत आपण चकली कशी पाडतो बरोबर, पण ह्या चकलीमध्ये असं आहे की आपण इथे गोल गोल आपण चकलीचं भांडं फिरवतोय पण तिथे जे चकलीचं सरळ जी काही रेष पडते ती मागे फक्त आणि फक्त ओपन अप होत जाते, समजलं. पण तुम्हाला एवढंच आहे की हे भांडं आता एकाच ठिकाणी नाही गोल फिरवायचं आहे, ते गोल फिरवता 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 पुढे व्हायचं आहे. आय एम शुअर तुम्हाला हे बऱ्यापैकी समजलं असेल. एकदम फालतू उदाहरण दिलं आहे कदाचित मी, पण सांगायचा उद्देश हाच आहे की आपण हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की आपण पाईपचं बंडल जे होतं ते कसं फिरवलं आहे. एका साईडनी रशीने आपण फिरवतोय तर एका साईडने आपल्याला ती रशीचं बंडलमधनं हात देखील बाहेर काढणं आहे, किंवा तो पाईप नाही तर आपल्या हातातच फिरत राहील. सो अशा प्रकारे आम्ही आजच्या पार्ट 1 मध्ये तुम्हाला हेच दाखवायचा प्रयत्न केला आहे की आपण ड्रीप इरिगेशनसाठी मेन लाईन जी वापरली आहे HDPE पाईपची तिला इन्स्टॉल करण्यासाठी मेन जे काही संघर्ष होता तो तुमच्यापर्यंत आपण दाखवला आहे. त्यातनं बरंच काही शिकलो आहे आपण, ते देखील तुमच्यासमोर प्रेझेंट केलं आहे. सो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि आजचा कंटेंट आवडला असेल. नो डाऊट थोडंसं लेंदी प्रोसेस होतं आपल्या व्हिडिओमध्ये, प्रयत्न चालला आहे आपला ते शॉर्ट करायचा. पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच दाखवायचं होतं की आपण ड्रीप इरिगेशनचं नियोजनचं स्टेप 1 पाईप इन्स्टॉलेशन HDPE पाईप ॲज वेल ॲज द PVC पाईप इन्स्टॉलेशन जे पुढच्या पार्टमध्ये दिसेल तुम्हाला ते कसं केलं आपल्या बागेमध्ये आणि नंतर पुढे ड्रीप लाईन्स नंतर ड्रिपर्स कसे लावलेत ते पार्ट 2 मध्ये लवकरच घेऊन येतो. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ कंटेंट आवडला असेल. लवकरच भेटू नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.